माझ्या मित्राला मी नेहमी योगाबद्दल, व्यायामाबद्दल किंवा तू काहीतरी करत जा याबद्दल सांगत असतो. मित्र श्रीमंत आहे. त्याच्याकडे भरपूर पैसा आहे आणि त्याला रात्री अपरात्रीपर्यंत पार्ट्या वगैरे करायला किंवा ऐशोआरामात जगायला आवडतं. परवा त्याच्या चुलत्यांना अचानक त्रास झाला आणि एकत्र कुटुंब असल्यामुळं संपूर्ण परिवारातले हॉस्पिटल आणि या सगळ्या धावपळी करत होते. ऐशो आरामामध्ये आयुष्य जगणारी ज्यावेळेस आपल्या जीवावर बेततं त्यावेळेस धावपळ करत होते आणि मायनर त्यांना अटॅक आला होता. तोही त्यांच्या अवेळी खाण्यामुळं आणि पित्त आणि इतर सगळ्या त्या गोष्टींमुळं. कारण पचनक्रियेनं तुम्हाला सतत साथ दिली पाहिजे ना. तुम्ही सतत नॉनव्हेज आणि इतर गोष्टी जर खात असाल किंवा बेचव खात असाल तर मग तुम्हाला फिजिकली त्रास होणारच. डॉक्टरांनी सांगितल्यावर ती सगळी थोडी अस्वस्थ होती. सगळे आम्ही हॉस्पिटलच्या त्या पॅसेजमध्ये होतो आणि सहज मी त्याला सांगितलं की आपलं जे जगण्याचं शेड्यूल आहे ना, तुम्ही श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, सर्वसामान्य असू द्या किंवा कुणीही, काही गोष्टी तुम्हाला ह्या तुमच्या शरीराच्या नियमित पद्धतीनुसार चाललं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही टॉयलेटला जाणं किंवा तुम्ही फ्रेश होणं हे जसं गरजेचं आहे तसं तुम्ही वेळेत जेवणं, तुमच्या आहाराची एक नियोजनबद्ध कार्यक्रम हे करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांच्या लक्षात नाही आलं आणि एक अर्धा एक तास गेला. मी बऱ्याच बोलत होतो कारण मी एकदा बोलायला लागलो की काही चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी माझा प्रयत्न असतो आणि मी सांगितल्याशिवाय शांत पण बसत नाही. त्यात एक त्या चुलत्याची म्हणजे त्या मित्राच्या चुलत्याची जी छोटी मुलगी होती म्हणजे याची चुलत बहीण, तिच्या या गोष्टी लक्षात आल्या. डॉक्टरांनी आल्यानंतर ज्या गोष्टी सांगितल्या त्यातल्या 99% माझ्या शब्दाशी मिळत्या जुळत्या होत्या. मी त्यावेळेस त्यांना डॉक्टरांना थांबवलं आणि म्हणलं, सर मी यांना सांगत होतो परंतु हे ऐकत नाहीत. त्यावेळेस मित्रमध्ये बोलला, वेळ निघून गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्या, परंतु हे जर मी अगोदरच केलं असतं तर माझ्यामुळं कुटुंबातली 2-4 लोक तरी माझ्या त्या कृतीमुळं सहभागी झाली असती. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे, तुमच्या शरीराला व्यायाम, हालचाल किंवा काही गोष्टी ह्या तुम्हाला विचार करूनच कराव्या लागतील. वेळ निघून गेल्यानंतर माणसाचा जीव धोक्यात येतो. वेळेत केलं तर तुम्ही आनंदी राहू शकता.